नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. 12वी सायन्स फिजिक्सच्या लेक्चर सिरीजमध्ये आज मी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ एका नवीन टॉपिक सोबत. 12th फिजिक्सचा आपण सेकंड चॅप्टर चालू केलेला आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. त्यामध्ये आपण फर्स्ट प्रॉपर्टी प्रेशर आपण शिकलेलो आहे, सरफेस टेन्शन शिकलेलो आहे. आता थर्ड प्रॉपर्टी कडे आपण वळतोय, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो आज आपण शिकणार आहोत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आणि वेगवेगळ्या लिक्विडसाठी ते कसं अप्लाय होतं. ओके, सो टुडेज टॉपिक इज, आजचा टॉपिक काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता लिक्विड म्हटल्यानंतर लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस. लिक्विड म्हटल्यानंतर आपण ते कुठेतरी ठेवणार, तिथे ठेवल्यानंतर किंवा तिथे असल्यानंतर त्याचा आणि दुसऱ्या सरफेसचा काहीतरी कॉन्टॅक्ट येणार. मग तो कॉन्टॅक्ट जो आहे तो रिप्रेझेंट कसा होतो, ते लिक्विड एखाद्या सरफेसमध्ये म्हणजे आपण एखाद्या बाउलमध्ये ठेवलं, ग्लासमध्ये ठेवलं, बॉटलमध्ये ठेवलं, बकेटमध्ये ठेवलं, बिकरमध्ये ठेवलं, तर त्या सरफेसशी त्याचा असलेला कॉन्टॅक्ट कसा आहे, मग तिथे एखादा अँगल फॉर्म होतो का, तो कसा फॉर्म होतो, मग फ्लुइड चेंज केला तर मग अँगल चेंज होतो का, या सगळ्या प्रॉपर्टीजचा आपल्याला करायचा आहे अभ्यास. ओके, जो अभ्यास आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोगात येणार आहे आणि जो अभ्यास आपल्याला मार्क्स वाढवायला पण कामात येणार आहे. बरोबर की नाही. फिजिक्स आपण शिकतो कशासाठी आहे, आपल्या फिजिकल वर्ल्डशी सायन्सला रिलेट करण्यासाठी पहिला मोटिव्ह. आणि 12वी सायन्सला मला चांगली टक्केवारी पडली पाहिजे, त्यासाठी मला चांगला कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे, चांगल्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, चॅप्टर प्रॉपर समजून घेणं गरजेचं आहे. हा आपला दुसरा मोटिव्ह. ओके, सो आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघा, जसं जसं लिक्विड बदलणार तसे तसे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलणार. आता सपोज मी एक बिकर घेतला, हे आहे माझं लिक्विड. ओके, त्याच्यामध्ये काहीतरी फ्लुइड, काहीतरी लिक्विड आहे. ओके, हा झाला माझा बिकर ए. ओके, नाव आता मी एक घेते दुसरा बिकर, ज्या बिकर मध्ये माझं दुसरं काहीतरी लिक्विड असणार आहे. दुसरं काहीतरी लिक्विड मी याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं फ्लुइड घेतलं मी, ज्याचा रिसेम्बलन्स ह्या ए लिक्विडशी नाही. हे माझं आहे बिकर बी. ओके, आता एक मी घेतलं बिकर सी. ओके, याच्यामध्ये एक वेगळं लिक्विड ज्याचा रिसेम्बलन्स ए आणि बी लिक्विडशी नाही. ओके, आता लिक्विड कोणते कोणते हे मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये आहे केरोसिन, याच्यामध्ये आहे मर्क्युरी आणि याच्यामध्ये आहे वॉटर. ओके, आता बघा लिक्विडचे टाइप्स बदलले. ओके, लिक्विडचे टाइप्स बदलले. केरोसिन हे वेगळ्या टाइपचे लिक्विड आहे, मर्क्युरी हे वेगळ्या टाइपचे लिक्विड आहे. लिक्विड रादर दॅन त्याला फ्लुइड म्हटलं तर जास्त सुटेबल. ओके, लिक्विड कन्सिडर करण्यापेक्षा आपण या सगळ्यांना फ्लुइड कन्सिडर केलं तर, कारण आपण फ्लुइड मेकॅनिक्स शिकतोय. ओके, मर्क्युरी एका वेगळ्या प्रकारचं लिक्विड आहे, फ्लुइड आहे, आणि वॉटर एका वेगळ्या प्रकारचं फ्लुइड आहे. मग आता प्रत्येक ठिकाणी मी बिकर घेतलेले आहे, सगळे बिकर ग्लास बिकर आहे, म्हणजे सरफेस सगळ्यांचा सेम आहे. पण आता ह्या ग्लास बिकर मध्ये जेव्हा मी केरोसिन पोअर केलं, केरोसिन ओतलं, तेव्हा मला असं दिसलं की त्याचा जो काही मिनिस्कस आहे, ही जी लेवल याला म्हणतात मिनिस्कस, याचा जो मिनिस्कस आहे तो मला थोडासा लोअर झालेला दिसला. आता इतका नाही दिसत, पण मी तुम्हाला एक एक्सप्लेन करण्यासाठी एक ब्रॉड व्ह्यू बिकरचा दाखवला. तर त्याचा जो मिनिस्कस आहे तो आपल्याला कसा दिसला, लोअर मिनिस्कस झालेला दिसला, मिनिस्कस थोडा खाली आलेला दिसला. इन कंपॅरिझन विथ दॅट मी मर्क्युरी जर एखाद्या बिकर मध्ये पोअर केलं तर त्या बिकर मध्ये मला मर्क्युरीचा मिनिस्कस हा राईज झालेला दिसला. ओके, सरफेस सेम आहे, फक्त काय चेंज झालं, फ्लुइड चेंज झालं. आणि इन कंपॅरिझन विथ दॅट मी वॉटर घेतलं तर वॉटरचा मिनिस्कस मला लेवलला दिसला. बिकर मध्ये वॉटर घेतलं तर आपल्याला ते
ऍट द लेवलच दिसतो. तुम्ही ह्या दोन गोष्टी बीकरमध्ये जनरली बघितल्या नसतील, पण वॉटर जनरली आपण ग्लासमध्ये, बीकरमध्ये, बाउलमध्ये, प्लेटमध्ये कुठेही बघितलं तरी वॉटरची लेवल आपल्याला काय दिसते? इव्हन दिसते. ओके. मग आता हे का होतं? हा मेनिस्कस लोअर का झाला, हा मेनिस्कस राईज का झाला आणि हा मेनिस्कस प्लेन का राहिला? तर behind this meniscus or shape of meniscus there is one concept and that concept is angle of contact. यांच्या मागे एक कॉन्सेप्ट आहे ज्या कॉन्सेप्टला आपण म्हणणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? तुमचा जो काही सरफेस आहे दोन गोष्टींचा सरफेस. दोन गोष्टी कोणत्या? एक तुमचा सॉलिड सरफेस जो आहे तुमचा बीकरचा सरफेस, ग्लास बीकर, आणि एक आहे तुमचा लिक्विड सरफेस जो आहे तुमचा फ्लुइडचा सरफेस. दोन सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर दोन मॉलिक्यूल वेगवेगळ्या सबस्टन्सचे ज्याच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन येईल ज्याला आपण म्हणतो व्हेरी गुड कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स. आता जर दोन मॉलिक्यूल सेम सबस्टन्सचे असतील तर कोहेसिव्ह फोर्स, दोन मॉलिक्यूल डिफरंट सबस्टन्सचे असतील तर अधेसिव्ह फोर्स. मग आता ग्लास सरफेस आणि वॉटर मॉलिक्यूल ह्या दोघांमध्ये असणारा फोर्स काय असणार आहे? अधेसिव्ह फोर्स. ओके. मग हा जो अधेसिव्ह फोर्स आहे या अधेसिव्ह फोर्सच्या प्रमाणात कोहेसिव्ह फोर्स कमी किंवा जास्त असू शकतो. म्हणजे जेव्हा लिक्विडचा टाईप जसा आहे त्याच्या पद्धतीने तुमचा कोहेसिव्ह किंवा अधेसिव्ह फोर्स ठरतो. आणि ह्या दोघांमध्ये जर आपण व्हेक्टर डायग्राम काढली तर ह्या कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्सचा एक रिझल्टंट मिळतो. दॅट रिझल्टंट इज टँजंट टू द लिक्विड सरफेस. That resultant is tangent to the liquid surface. That resultant is tangent to the liquid surface. लिक्विड सरफेसला ही काय असते? टँजंट असते. मग आता मी जो काही अँगल मेजर करणार आहे द अँगल बिटवीन सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू द सरफेस ऑफ लिक्विड. The angle between tangent drawn to the surface of liquid with the solid surface inside the liquid is known as angle of contact. म्हणजे तुमच्या लिक्विड सरफेसला ड्रॉ केलेली टँजंट आणि सॉलिड सरफेस मध्ये जो काही अँगल तयार होणार त्याला आपण काय म्हणणार? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे त्या लिक्विडने त्या सरफेसशी किती कॉन्टॅक्ट मध्ये आले आहे किंवा किती अँगल तयार केले. ओके. Angle between tangent drawn to the liquid surface with the solid surface inside the liquid. लिक्विड मध्ये फ्लुइडच्या इनसाइड सॉलिड सरफेस पासून टँजंट पर्यंत जो काही अँगल तयार होणार त्याला आपण म्हणणार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आलं लक्षात अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन? ओके. मग आता इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? इथे या सरफेस वरती कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स यांची जी काय रिझल्टंट मला मिळाली ती काय आहे? टँजंट टू द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसला टँजंट. ह्या लिक्विड सरफेसच्या टँजंट मध्ये आणि ह्या सरफेस मध्ये जो काही मी अँगल ड्रॉ केला याला म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन केस ऑफ केरोसिन कसा दिसतोय तुम्हाला? तीन टाइप्स अँगलचे, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल आणि राईट अँगल, झिरो अँगल. ओके. इथला अँगल कसा दिसतोय? लेस दॅन 90. म्हणजे इथला अँगल कसा असणार आहे? ॲक्यूट अँगल. जेव्हा अँगल ॲक्यूट असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो कॉन्केव्ह मेनिस्कस. काय म्हणतो? कॉन्केव्ह मेनिस्कस. ओके. आता इन केस ऑफ मर्क्युरीच्या केस मध्ये तुमचा जो काही अँगल तुम्हाला मी ड्रॉ केलेला दिसतोय हा अँगल मला कसा दिसतोय? विच टाइप ऑफ अँगल इज दिस? ऑब्ट्यूज अँगल. कोणता अँगल दिसतोय? अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री. दॅट मीन्स ऑब्ट्यूज अँगल. ओके. ऑब्ट्यूज अँगल आहे आणि मग जिथे ऑब्ट्यूज अँगल मिळतो त्या मेनिस्कसला म्हणतात कॉन्व्हेक्स मेनिस्कस. तिथे आपल्याला काय मिळतो? कॉन्व्हेक्स मेनिस्कस. ओके. इन केस ऑफ मर्क्युरी आपल्याला काय मिळाला? कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आता इन केस ऑफ वॉटरच्या केस मध्ये तुमची जी काही टँजंट आहे ती ऑन द सॉलिड सरफेस आली. लिक्विडला टँजंट, लिक्विड सरफेसला. मग ती जर ऑन द सॉलिड सरफेस आली तर तिथला अँगल काय झाला? झिरो अँगल.
अँगल काय झाला, झिरो अँगल. झिरो अँगल असेल तर तिथला मेनिस्कस येतो प्लेन मेनिस्कस. काय येतो, प्लेन मेनिस्कस. आलं लक्षात. मेनिस्कस कॉन्व्हेक्स, बघा शेप कसा दिसतोय, कॉन्केव्ह. केरोसिनच्या केसमध्ये कॉन्केव्ह मेनिस्कस, ॲक्यूट अँगल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल, ॲक्यूट असेल. इन केस ऑफ मर्क्युरी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल, ऑब्ट्यूज असेल. आणि मेनिस्कस कसा असेल, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आणि वॉटरच्या केसमध्ये तुमचा अँगल काय असेल, झिरो अँगल. आणि प्लेन कसं असेल, सॉरी मेनिस्कस कसं असेल, प्लेन मेनिस्कस. ओके, आलं लक्षात. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आली लक्षात. परत एकदा सांगते, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाईन्ड ॲज, लिहूया. ओके चला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाईन्ड ॲज, कसं डिफाईन करणार, अँगल बिटवीन, कोणामधला अँगल, अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसला जी काही टँजंट मी ड्रॉ केली आहे, लिक्विड सरफेस, अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस अँड सॉलिड सरफेस. Angle of contact is defined as angle between tangent drawn to the liquid surface and solid surface inside the liquid. पण कुठे असला पाहिजे तो, लिक्विडच्या इनसाइड. लिक्विडच्या इनसाइड त्याला आपण काय म्हणणार, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आलं लक्षात. मग आता हा अँगल कॉन्व्हेक्स कसा झाला केरोसिनच्या केसमध्ये, केरोसिनच्या केसमध्ये कॉन्व्हेक्स आहे का, नाही, कॉन्केव्ह. ओके, केरोसिनच्या केसमध्ये कॉन्केव्ह अँगल कसा झाला किंवा ॲक्यूटस अँगल का आला, मर्क्युरीच्या केसमध्ये ऑब्ट्यूजस अँगल का आला, मेनिस्कस कॉन्व्हेक्सच का झाला, हे आपण बघूया. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट मध्ये आपण हे बघूया की हे मेनिस्कस आपल्याला कसे मिळाले. ओके, आता मी एक ब्रॉडली स्टडी म्हणून मी काय करते, ह्या डायग्राम ज्या आहे ह्या डायग्राम काय करते, थोडा झूम आउट काढते. ओके, झूम आउट. आता जो काही तुमचा बीकर होता, बीकरचा सरफेस बघा, इकडे अशा पद्धतीने तुमचा बीकर होता, याच्यामध्ये तुमचं लिक्विड होतं. ओके, आता मी फक्त ह्या लिक्विड सरफेसचा आणि सॉलिड सरफेसचा कॉन्टॅक्ट तुम्हाला झूम आउट करून ड्रॉ करून दाखवते. म्हणजे मी काय घेते, इथे तुमचा सॉलिड सरफेस हा थोडासा कसा दाखवते, ब्रॉड दाखवते. ओके, इकडे हा तुमचा काय, लिक्विड सरफेस. ओके, हे तुमचं लिक्विड. तुमचं म्हणजे मॅडम तुमचं नाहीये का, आमचंच एकट्याचं लिक्विड आहे का, मॅडम लिक्विड वापरत नाही वाटतं, असं काही नाही. बोलण्याची पद्धत, लिक्विड. ओके, आता हे कन्सिडर केलं मी, केरोसिन कोणतं लिक्विड आहे, केरोसिन हा माझा सरफेस आहे सॉलिड सरफेस. कोणता सरफेस आहे, सॉलिड. आणि हा कोणता सरफेस आहे, लिक्विड सरफेस. ओके, आता जेव्हा सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेसचा कॉन्टॅक्ट झाला तेव्हा इन केस ऑफ केरोसिन, केरोसिन काय करतं, केरोसिन वेट्स द सरफेस पार्शली. केरोसिन काय करतं, सॉलिड सरफेसला पार्शली वेट करतं. केरोसिन वेट्स द सरफेस पार्शियली, थोड्याच प्रमाणात सरफेसला ते काय करतं, वेट करतं. म्हणजे जर तुम्ही केरोसिन इन केस मध्ये एखाद्या बीकर मध्ये, ग्लास मध्ये किंवा बॉटल मध्ये कशातही तुम्ही पोर केलं, ओतलं आणि त्याला जर परत दुसरीकडे कुठेतरी ओतून दिलं तर तुमच्या बॉटलला, तुमच्या ग्लासला किंवा तुमच्या बीकरला त्या केरोसिनचे थोडेफार मॉलिक्यूल तुम्हाला चिकटलेले दिसतील. जसं ऑइल मॉलिक्यूल्स दिसतात थोड्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी इव्हनली नाही. तसं वॉटरच्या केसमध्ये जर ग्लास ओला आहे तर तो इव्हनली ओला आहे, प्रत्येक ठिकाणी सारख्या प्रमाणात वॉटर आहे. तसं केरोसिनच्या बाबतीत होत नाही. देअरफॉर केरोसिन वेट्स द सरफेस पार्शियली. केरोसिन सरफेसला काय करतं, पार्शियली वेट करतं. बरोबर आहे, पार्शियली वेट करतं. म्हणजेच काय, देअर इज स्ट्रॉंग अधेसिव्ह फोर्स बिटवीन केरोसिन मॉलिक्यूल अँड ग्लास सरफेस. तुमच्या ग्लास सरफेस मधला आणि केरोसिन मॉलिक्यूल मधला जो काही अधेसिव्ह फोर्स आहे तो काय, स्ट्रॉंग.
स्ट्रॉंगर दॅन कोहेसिव्ह फोर्स. त्या सेम मॉलिक्यूल मध्ये असणाऱ्या कोहेसिव्ह फोर्स पेक्षा तुमचा अधेसिव्ह फोर्स कसा आहे, स्ट्रॉंगर. मग देअरफॉर मी इथे काय करते, इथे मी याचा घेते कोहेसिव्ह फोर्स, सॉरी अधेसिव्ह फोर्स, आणि इकडे मी घेते कोहेसिव्ह फोर्स. ओके, थोड्या प्रमाणात. ओके, आता जर मी याला पॅरेललोग्राम ऑफ लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन अप्लाय केला, जर मी याला पॅरेललोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन अप्लाय केला, कारण दोन वेक्टर ओरिजिनेट्स ऍट द सेम पॉइंट, ओरिजिनेट्स ऍट द सेम पॉइंट, तर हा वेक्टर काय, मोठा. मोठा का आला, इथे मी या पॉइंटला नाव देते ए, याला नाव देते क्यू, याला नाव देते पी. ओके, आता हा जो वेक्टर आहे, वेक्टर एपी रिप्रेझेंट्स कोहेसिव्ह फोर्स, वेक्टर AQ रिप्रेझेंट्स, काय रिप्रेझेंट करता येते, अधेसिव्ह फोर्स. ओके, आता दोन वेक्टर जर एकाच ठिकाणी ओरिजिनेट होत असतील तर त्यांचा जो काही रिझल्टंट असेल तो कुठे, इथे AR. ओके, आणि वेक्टर AR रिप्रेझेंट्स, काय रिप्रेझेंट करतोय तो, रिप्रेझेंट्स रिझल्टंट वेक्टर. काय रिप्रेझेंट करतोय तो, रिझल्टंट वेक्टर रिप्रेझेंट करतोय, सॉरी रिझल्टंट वेक्टर रिप्रेझेंट करतोय. आता जर हा कोहेसिव्ह फोर्स रिप्रेझेंट करत असेल तर माझं जे काही याच्या आधीचं स्टेटमेंट होतं ते कॉन्ट्रावर्स झालं. ओके, कॉन्ट्रावर्सी झाली माझ्या बोलण्यामध्ये. मी लिहिला कोहेसिव्ह वेक्टर मोठा आणि सांगताना सांगितला अधेसिव्ह फोर्स मोठा, बरोबर की नाही. बघा काय केलं मी, लिक्विड आणि सॉलिड सरफेस घेतला. माझं स्टेटमेंट असं आहे की केरोसिन वेट्स द सरफेस पार्शियली. जर केरोसिन सरफेसला पार्शियली वेट करत असेल तर मॉलिक्यूलने त्याला त्या सरफेसवर राहू न देता बाहेर खेचून घेतलं. ग्लासमधून आपण त्या केरोसिनला दुसरीकडे ओतताना त्याने सगळं केरोसिन बाहेर काढून घेण्याचा प्रयत्न केला. ग्लास सरफेसवर केरोसिन ठेवलं नाही, एखाद दोन मॉलिक्यूल थोडेफार राहिले. म्हणजे काय झालं, लिक्विड मॉलिक्यूलने त्याच्या सोबतच्या लिक्विड मॉलिक्यूलला खेचून घेतलं. म्हणजे त्यांच्यामधला कोणता फोर्स स्ट्रॉंग होता, कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग होता. अधेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग होता का, नाही, अधेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग नव्हता. मग हियर इन केस ऑफ केरोसिन, केरोसिन वेट्स द सरफेस पार्शियली. दिस स्टेटमेंट प्रूव्स that here cohesive force is greater than or stronger than adhesive force. कोहेसिव्ह फोर्स हा अधेसिव्ह फोर्स पेक्षा कसा आहे, स्ट्रॉंगर आहे. मग मी काय केलं, त्यांचा एक रिझल्टंट ड्रॉ केला R. ओके, AR ड्रॉ केला विथ द हेल्प ऑफ पॅरेललोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आणि जर AR हा रिझल्टंट वेक्टर असेल तर ह्या रिझल्टंट वेक्टरला सरफेस कसा असायला हवा, परपेंडिक्युलर असायला हवा, बरोबर की नाही. या रिझल्टंट वेक्टर आणि हा जो कोहेसिव्ह फोर्स वेक्टर आहे याला परपेंडिक्युलर, या रिझल्टंट वेक्टरला परपेंडिक्युलर मी एक काय करते, वेक्टर ड्रॉ करते विच रिप्रेझेंट्स द टँजंट टू सरफेस. तो काय रिप्रेझेंट करेल, सरफेसला टँजंट रिप्रेझेंट करेल, जसा एपी वेक्टर रिप्रेझेंट करतो. आणि ह्या टँजंटला तुमचा लिक्विड सरफेस किंवा ह्या रिझल्टंटला तुमचा लिक्विड सरफेस काय असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे. कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे. पण तो आहे का इथे परपेंडिक्युलर, नाही. मग तो स्वतःला परपेंडिक्युलर प्रूव्ह करण्यासाठी किंवा लिक्विडचं स्टेटमेंट, टँजंटचं स्टेटमेंट किंवा रिझल्टंटचं स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी स्वतःला काय करून घेतो, तो राईज करून घेतो, स्वतःला राईज करून घेतो की जेणेकरून तो त्या रिझल्टंट वेक्टरला परपेंडिक्युलर दिसेल. आणि त्याने स्वतःला राईज केल्यामुळे इथे काय तयार झालाय, कॉन्केव्ह सरफेस तयार झाला. काय तयार झाला, कॉन्केव्ह सरफेस. Therefore, in case of kerosene, meniscus is concave and angle of contact is acute angle. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे, ऍक्यूट अँगल आहे. आलं लक्षात, समजलं. ओके, हे झालं केरोसिनच्या केसमध्ये.
आता जर ह्याच सेम केससाठी मी जर मर्क्युरी घेतला तर सेम, ओके, मर्क्युरी मध्ये काय होणार, मर्क्युरी मध्ये सुद्धा सरफेस आणि लिक्विड मध्ये कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्स असणार. ओके, हा झाला माझा सॉलिड सरफेस. मॅडम जरा जास्तच मोठा झाला, ठीक आहे, छोटा कप पण त्याला काही प्रॉब्लेम नाही. ओके, हा माझा सॉलिड सरफेस. आता इथे मी याच्यामध्ये मर्क्युरी ठेवलाय म्हणून हा झाला माझा लिक्विड सरफेस. ओके, डायग्राम जरा ऍडजस्ट करून घ्या, ड्रॉइंग थोडं म्हणजे बरोबर दिसते मला. ओके, आता हा झाला माझा लिक्विड मर्क्युरी. ओके, हा आहे सॉलिड सरफेस, हा आहे लिक्विड सरफेस आणि हे लिक्विड आहे मर्क्युरी. ओके, लिक्विड मर्क्युरी असल्यामुळे बघा, तुम्ही मर्क्युरी टेस्ट ट्यूब मध्ये घ्या किंवा तुमच्या थर्मोमीटर मध्ये घ्या, त्याचे जो काही मेनिस्कस आहे तो वरती आलेला दिसतो, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आता इन केस ऑफ मर्क्युरी, मर्क्युरी डज नॉट वेट द सरफेस. मर्क्युरी सरफेसला चिकटत नाही. मर्क्युरी डज नॉट वेट द सरफेस. मर्क्युरी सरफेसला अजिबातच चिकटत नाही. मर्क्युरी जर सरफेसला चिकटत नाही तर पूर्ण मर्क्युरी मध्ये कोहेसिव्ह फोर्स जो आहे, मॉलिक्यूल सेम मॉलिक्यूलचा फोर्स हा थोडासा वीक आहे इन केस ऑफ अधेसिव्ह फोर्स. बरोबर आहे. मग इथे मी जो काही कोहेसिव्ह फोर्सचा जो काही वेक्टर आहे तो थोडासा छोटासा ड्रॉ करते आणि इकडे अधेसिव्ह फोर्सचा वेक्टर काय करते, थोडासा मोठासा ड्रॉ करते. बरोबर आहे. आता याचा जर मी रिझल्टंट ड्रॉ केला तर हा रिझल्टंट इकडे येईल. ओके, जर मी हा अशा पद्धतीने जर पॅरलेलोग्राम कंप्लीट केला तर याचा रिझल्टंट इकडे यायला पाहिजे. त्याला मी काय करते, मागे एक्सटेंड करते. इफ आय एक्सटेंड द रिझल्टंट, आता इथे सेम ह्या पॉइंटला ए नाव दिलं, हा ओके, हा AP. Here AQ represents cohesive force and AP represents adhesive force, where AR represents resultant. आणि ह्या रिझल्टंटला तुमचा लिक्विड सरफेस कसा असायला हवा, परपेंडिक्युलर असायला हवा. जो परपेंडिक्युलर नाही म्हणून तो स्वतःला काय करतो, परपेंडिक्युलर बनवण्यासाठी, परपेंडिक्युलर स्टेटमेंट ट्रू करण्यासाठी स्वतःला काय करतो, थोडासा राईज करतो, थोडासा वरती उचलतो, की जेणेकरून मी ह्या सरफेसला काय दिसेल, परपेंडिक्युलर दिसेल. आणि म्हणून देअर इज कॉन्व्हेक्स मेनिस्कस इन केस ऑफ मर्क्युरी. म्हणून मर्क्युरीच्या केसमध्ये मेनिस्कस कसा असतो, कॉन्व्हेक्स असतो. ओके, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो ऑब्ट्यूज. ओके, जर तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन आला, एक्सप्लेन द शेप ऑफ मेनिस्कस इन केस ऑफ केरोसिन किंवा इन केस ऑफ मर्क्युरी, तर तेव्हा तुम्हाला हे एक्सप्लेनेशन तिथे एक्सप्लेन करायचं आहे की जर सॉलिड आणि लिक्विड सरफेस असतील तर त्याच्यामध्ये कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्स असतील. मग त्या कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह फोर्सेसमध्ये एक रिझल्टंट ड्रॉ केला जाईल. जो रिझल्टंट तुमच्या सरफेसला, लिक्विड सरफेसला असला पाहिजे परपेंडिक्युलर. पण तो जर नसेल तर लिक्विड स्वतःला काय करतं, एक तर राईज करतं किंवा फॉल करतं, क्रिप डाऊन करतं. आणि मग जो काही अँगल तयार होतो तो कसा होतो, ऑब्ट्यूज अँगल तयार होतो. आणि तुमचा मेनिस्कस कसा होतो मेनिस्कस, कॉन्व्हेक्स मेनिस्कस होतो किंवा कॉन्केव्ह मेनिस्कस होतो जर अँगल ऍक्यूट तयार झाला. आला लक्षात. आता इन केस ऑफ वॉटर, आता वॉटरच्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे, वॉटर कम्प्लिटली वेट्स द सरफेस. वॉटर काय करतो, सरफेसला कम्प्लिटली वेट करतो. बरोबर आहे. हा सॉलिड सरफेस, हा लिक्विड सरफेस. ओके, आता वॉटरने कम्प्लिटली वेट केलं तर इथे देअर इज नो कोहेसिव्ह फोर्स, हिअर इज ओनली अधेसिव्ह फोर्स. फक्त काय असेल, अधेसिव्ह फोर्स असेल. म्हणजे इथे जर मी ए ड्रॉ
ड्रॉ केला, हा माझा AP असेल, तर तुमचा रिझल्टंट इज ऑल्सो कोइन्साइड युअर अधेसिव्ह फोर्स वेक्टर. तुमचा रिझल्टंट काय होईल, अधेसिव्ह फोर्स वेक्टर वरती कोइन्साइड होईल आणि ह्या वेक्टरला तुमचा सरफेस असला पाहिजे परपेंडिक्युलर. म्हणून लिक्विड सरफेस हा काय असतो, त्याला परपेंडिक्युलर. म्हणून लिक्विड सरफेस हा इक्वली अलाइन होतो, प्लेन अलाइन होतो आणि त्याच्यामुळे जो काही तुम्ही टँजंट ड्रॉ करता लिक्विड सरफेसला ती काय असते, ऑन द सरफेस. आणि त्याच्यामुळे अँगल बिटवीन द टँजंट अँड द लिक्विड सरफेस इज 0 अँड देअरफॉर देअर इज प्लेन मिनिस्कस. म्हणून वॉटरच्या केसमध्ये इथे काय तयार होतो, प्लेन मिनिस्कस तयार होतो. आलं लक्षात? ओके. रिझल्टंटला लिक्विड सरफेस हा परपेंडिक्युलर असला पाहिजे असं लिक्विड सरफेसचं जनरली एक बिहेवियर असतं आणि त्या बिहेवियरमुळे लिक्विड सरफेस अकॉर्डिंग टू द रिझल्टंट स्वतःला काय करतो, एकतर राईज करतो किंवा क्रिप डाऊन करतो. आणि ते केल्यानंतर जेव्हा आपण त्या लिक्विड सरफेसला टँजंट ड्रॉ करतो, त्या टँजंट मधला आणि लिक्विड सरफेस मधला अँगल आपण मेजर करतो. जो अँगल ॲक्यूट असेल तर तुमचं लिक्विड मिनिस्कस कॉन्केव्ह असतं, अँगल ऑब्ट्यूज असेल तर लिक्विड मिनिस्कस कॉन्व्हेक्स असतं आणि अँगल 0 असेल तर लिक्विड मिनिस्कस प्लेन असतं. In case of kerosene, liquid meniscus is concave, angle of contact is acute. In case of mercury, liquid meniscus is convex and angle of contact is obtuse. In case of water, liquid meniscus is plane and angle of contact is 0. एवढं फक्त एक्सप्लेनेशन तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. 1, 2 किंवा 3 मार्क्सला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड explain shape of meniscus or behavior of meniscus in case of kerosene and mercury किंवा in case of kerosene and water किंवा in various cases. असा 3 किंवा 4 मार्क्सला जर प्रश्न आला तर पहिले अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आणि त्यानंतर प्रत्येक सरफेसचं आणि लिक्विडचं जे काही एक्सप्लेनेशन असेल ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. ओके. कॉन्सेप्ट समजली, जर एकदा कॉन्सेप्ट समजली ती डोक्यात बसली तर एक्सप्लेनेशन लिहिणं आपल्याला सोपं होतं. आणि एक्सप्लेनेशन कृपया कॉन्सेप्ट समजून घ्या आणि एक्सप्लेनेशन स्वतःच्या मनाने लिहायला सुरुवात करा, शिका. म्हणजे अभ्यास रट्टा मारावा लागत नाही आणि आपल्याला जेवढं समजलंय तेवढं आपल्याला पेपरमध्ये परफेक्ट लिहिता येतं. ओके. आणि तरीही तुम्हाला रेडीमेड नोट्स हव्या असतील ह्या टॉपिकवरच्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या लिंकवर पूर्ण PDF फॉर्मॅटमध्ये पूर्ण चॅप्टरच्या नोट्स अवेलेबल आहेत. तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता, त्या नोट्स रेफर करू शकता तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवण्यासाठी. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा म्हणजे त्यांनाही अभ्यासाला मदत होईल. धन्यवाद.